नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सर्व नगरसेवक सहभागी झालेत। या प्रसंगी अभिजित दिपके यांची भेट घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। तसेच महाराष्ट्रातील लढा आपण ताकदीने लढू असं आश्वासित केलं आहे। नीट पेपर घोटाळा प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले आहे। 20 जुलै रोजी या आंदोलकांवरती जोरदार लाठी हल्ला देखील करण्यात आला। गुरुवारी या आंदोलनामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, महिलाध्यक्ष मनीषा भगत यांच्यासह इतर नगरसेवकांनी सहभाग घेतला। जंतर मंतर मैदानावरती डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिलाय। यावेळी विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नका, या देशात विद्यार्थ्यांची क्रांती घडवली आहे। या देशात सर्वात ताकदवान असलेल्या इंदिरा गांधींना बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांनीच हादरा दिला होता। विद्यार्थ्यांनीच 1973 साली जयप्रकाश नारायण यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व सोपवले होते। या आंदोलनानंतर आणीबाणी आणि नंतर इंदिरा गांधी यांना पायउतार व्हावे लागले होते। स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सत्तेला सर्वात मोठा धक्का देणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हेही विद्यार्थीच होते। आज देशात जे घडत आहे त्याची हेटाळणी करणं हे इतिहासाची मोठी चूक ठरेल असं यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे।